पुणे येथील रेव पार्टी प्रकरणात आता सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खराडी इथल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये रेव पार्टी प्रकरण घडलेलं आहे। मुख्य म्हणजे या पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। खेवलकर यांच्यासह 7 जणांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे पोलिसांनी एका रेव पार्टीतून प्रांजल खेवलकरांना अटक केली। खराडी इथल्या उच्चभ्रू भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती, ज्यात हुक्का, अंमली पदार्थ आणि दारूचा समावेश होता। रेव पार्टीत एक क्रिकेट बुकी होता, अशी माहिती आता समोर आली आहे। नाव घेत नाही त्याच्यामध्ये, परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे। याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे। ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल। एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे। जर प्रांजल खेवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतलं असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही। त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेले। वकिलांचा आपण प्रतिक्रिया पाहिली। मात्र रेव पार्टी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते, ते म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या नावानं हॉटेल बुकिंग केल्याचं उघड झालेलं आहे। हॉटेल बुकिंगच्या पावत्या साम टीव्हीच्या हाती लागल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।